शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये तुमच्या जवळजवळ 70, 65 ते 85 दिवसाच्या दरम्यान आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. येणाऱ्या अडचणी बऱ्याच असतात. तुम्हाला आता आपल्याकडे पाऊस होऊन गेला, पाऊस झाल्याच्या नंतर काही ठिकाणी गारपीट पण त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. त्याच्यामध्ये तुमचे मेन प्रॉब्लेम 2 ते 3 प्रॉब्लेम या ठिकाणी आता दिसत आहेत. त्याच्यामध्ये तुमचा सर्वात महत्त्वाचं की तुमच्याकडे येणारी बर्निंग असेल किंवा उकड्या असेल, आपण याच्यावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी दादा तुमचं नाव व मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सागर अशोक गवंडे, मोबाईल नंबर 95118734. बरं. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, घरचाच प्लॉट, सारोळे गावामध्ये घरचाच प्लॉट आपण या ठिकाणी आहोत. काय वाटलं अनुभव? चांगले अनुभव आले. आपण पाणी नियोजन केलं, पाणी नियोजन केलं, इनलाईन टाकून घेतले. डबल इन लाईन टाकलं. आज प्लॉटची परिस्थिती तुम्हाला दरवर्षीपेक्षा काही बदल वाटतो का? बराच बदल वाटला. वाटतो ना. हो. नक्कीच आज लोड मॅनेजमेंट आपण व्यवस्थित ठेवली. गाड्यांची साईज, गाड्यांची संख्या, आता सगळीकडे जर बघितलं, पूर्ण प्लॉटचं जर निरीक्षण केलं तर अतिशय सुंदर पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी तयार झालेला आहे. जवळजवळ 75 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत. व्हरायटी कोणती आपली? माणिकचमन व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणींबद्दलची आपली चर्चा आणि सर्वात महत्त्वाचा विषय की आपण स्ट्रेसमध्ये गेलेले झाडं. आता लक्षात घ्या, पावसाळी वातावरणामध्ये सूर्यप्रकाश कमी प्रमाणात लागलेला आहे आणि सूर्यप्रकाश ज्यावेळेस कमी लागतो त्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया त्या ठिकाणी कमी होत असते आणि आपल्याला ही प्रकाश संश्लेषण क्रिया परत आपल्याला तयार करून अन्नद्रव्यांची पूर्तता आपल्याला त्या ठिकाणी करायची. पानांची जी कार्यक्षमता म्हणतो आपण, ती कार्यक्षमता आपल्याला परत चालू करायची. ज्या ठिकाणी झाड आपण स्ट्रेसमध्ये का जातोय, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते त्या ठिकाणी झाडाला स्ट्रेसमध्ये झाड त्या ठिकाणी जात असतं आणि अशा वेळेस आपल्याला परत पुन्हा आपण कशा पद्धतीने त्याला स्प्रे करू शकतो. आता लक्षात घ्या, आपल्याला 75 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पुढे जाऊन बऱ्याच अडचणी येतात. तुम्ही कोणत्याही बंचला जर बघितलं तर 2 प्रकार त्या ठिकाणी, एक उकड्याचा प्रकार असतो आणि एक बर्निंगचा प्रकार असतो. आता याच्यासाठी आपण नुसतं संजीवकांचाच आपण अतिरेक आपण लक्षात घेतो, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, नुसतं संजीवका तुम्हाला या ठिकाणी संजीवकांमुळेच हा परिणाम होत नाही. तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी नियोजन करणं सुद्धा गरजेचं असतं. ज्यावेळेस देठाच्या बाजूने तुम्हाला त्या ठिकाणी सुकायला सुरुवात होते, मनी ज्यावेळेस देठाच्या बाजूने सुकायला सुरुवात होतो त्यावेळेस लक्षात घ्या की आपल्याकडे पाण्याची खालच्या मुळीला जर पाणी आपल्याला कमी मिळत असेल तर तुमचं देठाच्या बाजूने सुकण्यास सुरुवात होते. लक्षात घ्या, आपला फुगवणीचा पिरियड असतो, झाडाची पोषण क्षमता चांगल्या पद्धतीची असते. अशा वेळेस पाण्याची गरज सुद्धा झाडाला चांगल्या पद्धतीची असते. परंतु बऱ्याच वेळेस पाणी जर कमी पडलं तर या ठिकाणी आपल्याला वहन क्षमता जी देठाच्या बाजूने असते त्या ठिकाणी पाणी कमी पडतं, त्या ठिकाणी सुकायला सुरुवात होते. आता ही एक लक्षणं आपण ओळखून त्या ठिकाणी कामकाज करणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला पाणी नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं आपण जो म्हणतो बर्निंग ही तुमची सूर्यप्रकाशामध्ये जी त्वचा असते, या त्वचेचं ज्यावेळेस आपलं जी त्वचा आहे, त्वचा ज्यावेळेस मोठी होत असते त्यावेळेस त्याच्यावरती ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो, सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्याच्यावरती बर्निंग येते. आता सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी पडतो त्याच ठिकाणी बर्निंग येते. हा दुसरा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर राहिला उकड्याबद्दलचा पण आपण एक याचे लक्षणं पण आपण समजून घेणं गरजेचे की अशा वेळेस आपल्याला 75 ते तुमचे 85 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या द्राक्ष बागेमध्ये कुठली मशागत त्या ठिकाणी करायची नाही. आता मशागत का करायची नाही ते पण समजून घ्या. त्यानंतर आपण आतमध्ये जे पाणी देतो हे पाणी आपण योग्य पद्धतीने देणं सुद्धा आपण त्या ठिकाणी गरजेचं राहील की जेणेकरून या थंडीच्या दिवसामध्ये सकाळी जे दव वादळ पडतं किंवा दव धुकं पडतं, या धुक्यामध्ये त्याचा परिणाम बंचवरती लवकर होतो किंवा या कोवळ्या त्वचेवरती लवकर होतो. आता हे दव धुकं ज्यावेळेस पडतं, जर आपण त्यामध्ये तुमचं पाणी एक्सेस झालेलं असेल, तुमचं वापसा कंडिशनला पाणी नसेल, बऱ्याचदा तुम्ही मशागत करता त्यावेळेस जे आपण खालचं जे दव म्हणतो आपण किंवा जे बाष्पीभवन म्हणतो ते ज्यावेळेस आपल्या बंचवरती आलेलं असतं, अशा वेळेस उन्हाचा परिणाम होऊन आपल्याकडे उकड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर चौथं कारण, आपण ज्यावेळेस संजीवक आपल्याला त्याला देतो की ज्यावेळेस आपल्याला साईज कुठेतरी थांबलेली वाटते, कुठेतरी त्याचा जे आपण म्हणतो की लॉंगेशन आपल्याला कमी वाटतं, साईज त्या ठिकाणी थांबलेली वाटते, अशा वेळेस आपण संजीवकांचा वापर त्या ठिकाणी करतो किंवा एखादा स्प्रे, एखादी डिपिंग आपण एक्सेस करतो. आता ही डिपिंग आपल्याला त्या ठिकाणी एक्स्ट्रा करायची नाही, हे लक्षात घ्या. या पिरियडमध्ये आपण थोडी नियोजनबद्ध कामकाज करणं गरजेचं आहे. तुमची 13-14 mm साईज असेल तर आरामशीर ती तुमची साईज 16-17 mm पर्यंत पाणी उतरल्यानंतर होऊन जाते. पण बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडून ही चूक होते की आपण त्यावेळेस अनावश्यक पद्धतीने त्याला जीए देणं किंवा त्याच्यामध्ये कुठलं तरी संजीवक तुमचं बायोस्टिम्युलंट असेल, CPP असेल, डायमोर असेल, याचा वापर त्या ठिकाणी करणं, याच्यामुळे आपल्याला एक परिणाम अजून एक्सेस त्याच्यावरती होतो आणि या परिणामामुळे काय होतं की तुमचं बर्निंग असेल, उकड्या असेल, मण्यांवरती होणारा परिणाम असेल, हा बऱ्याच प्रमाणात विपरीत होतो. आता या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी टाळून घ्यायच्या. आता याच्यासाठीच्या उपाययोजना, आता बऱ्याचदा तुम्हाला साईज थांबलेली वाटत असेल त्याच्यासाठी एक फवारणी सांगतो.
तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला 75 दिवसाच्या दरम्यान फवारणी तुमच्यासाठी एक महत्त्वाची राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम. लक्षात घ्या, मॅग्नेशियम सल्फेट. आता काडीची मॅच्युरिटी असेल, तुमच्या घडाची साईज असेल, याच्यानुसार आपल्याला फवारणी करायची. मी तुम्हाला सांगितलेलं असतं की कॉम्बिअप जे आपण मायक्रोटन म्हणतो, मायक्रोटन तुम्हाला अर्धा ग्रॅमने त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काडीची अवस्था बघून तुम्ही 05234चा तुम्हाला वापर करायचा आहे किंवा 13045चा वापर करायचा आहे. 13045 तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचं आहे. 5234 घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला 2.5 ग्रॅम म्हणजे 200 लिटर 500 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला त्याची एक फवारणी करून घ्यायची, जेणेकरून साईजसाठी आपल्याला चांगला परिणाम त्या ठिकाणी मिळून येईल. त्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम, चांगल्या क्वालिटीचं कॅल्शियम घ्यायचं आहे. कॅल्शियम ऑक्साईडमध्ये घेत असाल तर सिकेस कॅल्शियम 200 लिटरला 500 ml, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन त्याच्यामध्ये 100 ग्रॅम आणि ग्रोसीड त्याच्यामध्ये सीवीड, ग्रीन सीवीड जे म्हणतो आपण, ते तुम्हाला त्या ठिकाणी 200 लिटरला 500 ml. ही फवारणी आपल्याला 200 लिटर पाण्यातून करायची. एकरी 400 लिटर पाणी फवारायचे. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतील. आता तुम्हाला त्याचं सविस्तर विश्लेषण पण सांगतो की आपण ज्यावेळेस कॅल्शियम देतो, मॅग्नेशियम देतो, बोरॉन देतो आणि ग्रीन सीवीड देतो. ग्रीन सीवीड देण्याचं कारण असं आहे की आपल्याला पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली राहिली पाहिजे, पानाला ग्रीनरी चांगली राहिली पाहिजे, याच्यासाठी आपण त्या ठिकाणी ग्रीन सीवीडचा वापर करतोय. त्यानंतर बोरॉनची आपण फवारणी घेतोय. बोरॉनच्या तुम्हाला आपल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला साधारणतः थर्ड डिप नंतर 3 ते 4 फवारण्या त्या ठिकाणी आलेल्या असतात. बोरॉनने आपल्या बंचमध्ये पाणी जे उतरतं ते पाणी सर्व बंचला एकसारखं उतरतं. त्यासाठी आपण बोरॉन अर्धा ग्रॅम पर लिटर या प्रमाणात आपल्याला 3 ते 4 फवारण्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. त्यानंतर राहिलं मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट तुमचं फॉस्फरस, पोटॅश अपटेकसाठी फार महत्त्वाचं राहील आणि मॅग्नेशियममुळे तुमच्या पानांची कार्यक्षमता चांगली राहून, पानाची पत्तीला रफनेसपणा चांगला राहून तुम्हाला बंचेसला त्याचे रिझल्टसुद्धा छान येतील. आणि तुमची जी आपण म्हणतो की पाणी उतरल्याच्या नंतर शुगर उतरण्यासाठी मदत त्याची चांगल्या पद्धतीने होते. याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम, जी लवचिकपणा म्हणतो गाडाला आपण, तो सुद्धा टिकून ठेवतो. आता याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन आणि ग्रोसीडची फवारणी आपल्यासाठी महत्त्वाची त्या ठिकाणी राहील. या 2 फवारण्या आपल्यासाठी महत्त्वाच्या राहतील. त्यानंतर तिसरी फवारणी देत असताना आपण त्या ठिकाणी सिल्टेक्स, लक्षात घ्या, सिल्टेक्स आपल्याला 200 लिटरला 250 ml या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करायची. एकरी 500 mlचा डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आर्थोसिलिसिक ॲसिड, आपल्याला कुठलाही बर्निंगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही, कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. या 3 फवारण्या आपल्यासाठी या पिरियडमध्ये फार महत्त्वाच्या राहतील. आता तुम्हाला भुरीबद्दलचा मी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की देईल, कारण बऱ्याच ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव जाणवतोय की सुरुवातीपासून आपलं नियोजन, ज्या शेतकऱ्यांनी एक्सपोर्टचं नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण फवारण्या कोणत्या घेऊ शकतो याच्याबद्दलचा नक्कीच व्हिडिओ देऊ. मिलीबगचाही प्रादुर्भाव, मला बरेच फोन आले, बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातून फोन आले की शेतकऱ्यांचा येणारा मेन प्रॉब्लेम या वातावरणामध्ये, ढगाळ वातावरणामध्ये मिलीबग अडचणी बऱ्याच ठिकाणी आलेल्या आहे. खोडं ओले दिसत आहेत, बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत. याच्याबद्दलचा व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी नक्कीच तुम्हाला 1-2 दिवसामध्ये नक्की देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेन. तर शेतकरी मित्रांनो, काय करा, या पद्धतीचं नियोजन, तुम्हाला उकड्या बर्निंगसाठी नियोजन या आपल्यासाठी फार महत्त्वाचं राहील. त्यानंतर साईजसाठी आता लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपल्याला 75 ते 85 दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट, परंतु त्याच्या आतमध्ये आपल्याला एक फवारणी जर साईज कमी वाटत असेल तर एक फवारणी करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला GA 10 ppm, लक्षात घ्या, GA आपल्याला घ्यायचं आहे 10 ppm. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किसान ॲग्रोचं मारिओ सुपर 200 लिटरला 250 ml. ही फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील. ही फवारणी जर काढून घेतली तर आपली साईज कुठेही कमी पडणार नाही. त्यानंतर काडीची मॅच्युरिटी बघून मी तुम्हाला डोस दिलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोस्पीड मी दिलेलं असतं, जेणेकरून आपली पांढरी मुळांची वाढ चांगली होईल. त्यानंतर आपली काडी मॅच्युरिटीला फरक राहील. आणि कॅल्शियम, बोरॉन असल्यामुळे आपल्याला गडाचा लवचिकपणा असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी उतरण्याची क्षमता असली, अतिशय सुंदर पद्धतीची त्या ठिकाणी राहील. तर याच पद्धतीने कामकाज करायचे, याच पद्धतीचे नियोजन करायचे. आता यानंतरचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी देणार. हे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला सविस्तर माहिती त्या ठिकाणी मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.